हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनापुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजची सेवा, आजचं चिंतन आपण सुरू करतोय। काल आपण 49 नंबरच्या श्लोकावरती 50 नंबरच्या श्लोकावरती बोलत होतो। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगा युजस्व योग कर्म सुकौशलम। या श्लोकावरती आपण भाष्य करताना 273 नंबरच्या ओळीचं चिंतन आपण काल केलं होतं। अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य अति। काल आपण याच्यावर विचार केला होता। ही ओवी महत्त्वाची आहे, सिद्धांतपर आहे, असाही विचार केला होता। आणि त्या ओवीचं आपण जरासं चिंतन घरी करावं, आपण केलं असाल। ही ओवीसुद्धा कदाचित पाठ झाली असेल असं गृहीत धरूया आपण। पाठांतर करावं, त्यानंतर त्याच्यावर विचार करावा आणि ती ओवी आपल्या आयुष्यामध्ये, रोजच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये वापरण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे शास्त्राचा जे हेतू आहे तो फलद्रूप होतो। शास्त्र म्हणतोय मी याला मुक्त करून सोडण्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे। आता शास्त्र जेव्हा बोलतो त्यावेळी आपणही शास्त्राला मदत करायची काय? तर जर शास्त्र जे सांगते त्याप्रमाणे वागायचं। वागलं की ती शास्त्र आपल्याला मदत करायला लागतं। आणि शास्त्राची आणि आपली मदत एकमेकाला झाल्यानंतर जी शास्त्रकृपा ज्याला आपण म्हणतो ती शास्त्रकृपा होते, ग्रंथांची कृपा होते, त्या ग्रंथकर्त्याची कृपा होते। ग्रंथकर्ते म्हणतात की माझ्या या ग्रंथाचा जो विचार आहे तो चिंतनात तो हा नेहमी घेतो, त्यामुळे त्यांचीही कृपा होते। आणि ग्रंथाचं एक प्रेम आपल्यावर जुळतं आणि त्यामुळे ग्रंथाची कृपा होते। या दोन्हींना म्हणून शास्त्रकृपा म्हटलेलं आहे। आणि जेव्हा शास्त्रकृपा होते तेव्हा खऱ्या अर्थानं तो साधक जो आहे त्या साधकाचं पुढचं जी साधना आहे ती झपाट्यानं आणि वेगानं सुरू होते। आपली साधना झपाट्यानं वेगानं सुरू व्हावी अशी अपेक्षा या ज्ञानेश्वरी चिंतनात आपली आहे। ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय म्हणजे आपण सर्व शास्त्रांचा अभ्यास करायला लागलो। ही 6 दर्शनं, हे 18 पुराणं, हे सगळे 4 वेद जे आहेत या सगळ्या वेदांचं आणि उपनिषदांचं सार ज्ञानेश्वरीमध्ये आहे। आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी हा एक आगाध ग्रंथ आहे की जे सर्व शास्त्राचं जे सोर्स ज्याला आपण म्हणतो उगमस्थान, ते उगमस्थान माऊलींनी एकाच ग्रंथामध्ये आणून आपली महाराष्ट्रीयन लोकांची सोय करून ठेवलेली आहे। आपण जर त्याला सामोरे नाही गेलो आणि शास्त्राभिमुख झालो नाही तर काय ज्ञानेश्वरीचा दोष नाही, तो आपला दोष असेल। त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर आपण पुन्हा म्हणतोय ज्याला शिवचरित्र माहिती नाही आणि ज्ञानेश्वरी वाचली नाही त्याचं आयुष्य फुकट गेलं म्हणायला काय हरकत नाही महाराष्ट्रीयन लोकांचं। तसा विचार इथं आहे। शास्त्रानं खूप काही सांगून ठेवलेलं आहे। माऊलींनी एकाच ओवीमध्ये केवढं मोठं तत्त्वज्ञान मांडलेलं आहे। जेव्हा आपल्या चित्ताचं समत्व होतं, आपलं अंतःकरण जेव्हा बॅलन्स्ड होतं, अशा बॅलन्स्ड झालेल्या अंतःकरणामध्ये रोग पण कमी होतात आणि मानसिक आजार ज्याला आधी किंवा व्याधी या 2 शब्द वापरलेले आहेत ते पण कमी व्हायला लागतात आणि एक निरामय आयुष्य तो माणूस, तो साधक भोगू लागतो। यासाठी शास्त्राची योजना आहे। माणसानं आनंदी राहावं, जीवानं खऱ्या सुखाचा अनुभव घ्यावा, यासाठी शास्त्र, संत, ग्रंथ यांची सगळी जी व्यवस्था आहे ही ईश्वरानं त्यासाठी करून ठेवलेली आहे। आपण त्याचा लाभ घेणं बाकी आहे। त्यामुळे या सिद्धांतपर ओवीमध्ये
माऊली जे काय बोलतात ते मनोगत आपण कालच्या ओवीमध्ये 273 नंबरच्या ओवीमध्ये पाहिलेलं आहे. कृपण शब्द वापरलेला आहे. ते दीन असतात. की कोण दीन आहे? जे कर्मफलोत्पत्तीला कारण होणारे कर्मठ जे आहेत ते दीन आहेत, कारण ते ह्यातलं काही घेत नाहीत. त्यामुळे त्यांची दैन्यावस्था होते. दीन शब्दाचा अर्थ दैन्य आहे. दैन्य म्हणजे चांगली अवस्था नव्हे. पण दुसरी गोष्ट, पुष्कळ काही असतं तरीसुद्धा भिकाऱ्यासारखं वागणं की असतं, त्याला दैन्याने दीन म्हणतात. दीन म्हणजे दारिद्र्य नव्हे. दारिद्र्य म्हणजे साधनांची कमतरता, उणीव. पण इथं साधनांची उणीव नसते. साधनं असतात, पण हव्यास जो असतो तो हव्यास जास्त असतो. त्यामुळे कितीही साधनं असली तर ती कमी वाटतात. कितीही द्रव्य आपल्याजवळ असेल तर कमी वाटते. कपड्या लत्ता प्रापंचिक साधनं कमी वाटायला लागतात. ज्यावेळी कमी वाटायला लागतात की समजायचं आपण दीन झालो आणि आपली दैन्य अवस्था सुरू झालेली आहे. असे खूप प्रापंचिक लोक आपल्याला बघायला मिळतात की जे दैन्य अवस्था भोगतात. ही दैन्य अवस्था भोगू नये यासाठीच ह्या ओवीचा वापर आपण केला पाहिजे. अर्जुना, तू तुझ्या चित्ताचं समत्व साध. चित्त अगदी व्यवस्थित समपातळीवर आण. हे वर खाली होणाऱ्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या एकत्र कर. आणि जेव्हा एकत्र होतात तेव्हा सुखदुःखाचे अनुभवच येत नाही. कारण सुखाचा अनुभव आला की दुःखाचा येतो. ज्याला दुःखाचा अनुभव येतो त्याला सुखाचा पण अनुभव येतो. आणि ज्याला दोन्ही अनुभव येत नाही त्याचं चित्त समत्व झालेलं आहे. त्यामुळं हे सार सगळ्या योगाचं आहे. कुठलाही योग असू दे. खरा योग कोणता? तर जो आत्मयोग ज्याला आपण म्हणतो, जो आत्म्याशी जोडून देतो, माझं सत्यत्व, माझं खरं रूप मला दाखवून देतो. योग म्हणजे जोडणे. कुणाशी नेऊन जोडणे? तर ते जे खरं माझं स्वरूप आहे त्याच्याशी नेऊन जोडणं. आता मी खोट्या स्वरूपाशी म्हणजे खोट्या रूपाशी जोडलेला आहे. रूप प्रपंचाला असतं आणि आत्म्याला स्वरूप असतं. आत्म्याचं स्वरूप म्हणतात आणि प्रपंचाचं रूप असतं. आपण रूपामध्ये आकारामध्ये अडकलो. त्यामुळे निराकार आणि स्वस्वरूप या दोन्ही गोष्टीला आपण पारखी झालेलो आहोत. मग या गोष्टीचा जरासा विचार आपण जर करायला लागलो तर माऊली म्हणतात ती गोष्ट आपल्याला पटायला लागेल. ते म्हणतात, अर्जुना, समत्व चित्ताचं ते सर्व सार आहे योगाचं. ते मन आणि बुद्धीचं ऐक्य अति. जिथं मन आणि बुद्धी एकत्रेनं काम करतात, एकत्र येतात आणि ती पाहिजे तसं इंद्रियांना करायला लावतात. त्यांच्या मनाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे इंद्रिय चालू करतात, मनाप्रमाणे नाही. माऊलींची एक ओवी आहे पुढच्या अध्यायामध्ये बहुतेक आहे, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. म्हणजे विषयाचा सागर तरुण जाण्यासाठी काय गरजेचं आहे? इंद्रिय जे जे म्हणतात तेच जर कोण करायला लागलं तर ते बुडलेत म्हणून समजायचं. इंद्रिय म्हणतात ते नाही, बुद्धीचे जे आज्ञा आहेत त्या बुद्धीच्या आज्ञा सात्विक आज्ञा असतात त्या. आणि त्या आज्ञा जर मन मानायला लागलं, म्हणून काल आपण विचार केला होता, मन जर बुद्धीच्या अधीन असेल आणि इंद्रिय मनाच्या अधीन असतील तर तो साधक झपाट्यानं या आत्मस्वरूपाकडे धावायला सुरुवात करतो. आत्मस्वरूप त्याला जवळच दिसायला लागतं आणि म्हणून त्याचाच विचार आपण सतत करणं फार गरजेचं आहे. जिथं मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं ते सगळेच सार आहे आणि म्हणून ते सार रूप असा जो योग आहे तो आपण पकडला पाहिजे. काल आपण पाहिलं 274 नंबरची ओवी आहे. माऊली म्हणतात, तो बुद्धियोगू विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. हा कर्मयोगू जो शब्द वापरला हा कमी प्रतीचा आहे, निकृष्ट दर्जाचा आहे. वरती दुरेन हे वरण असं 49 नंबरच्या श्लोकामध्ये जो शब्द वापरला आहे त्याची ती ओवी त्याबद्दलची आहे. आणि त्याबद्दल ते म्हणतात, दिसे हा अरुत कर्मयोगू. म्हणजे अर्जुना, त्या निष्काम कर्मस्वरूप बुद्धियोगाचा विचार केला असता पुष्कळ प्रमाणाने सकाम कर्मयोग जो आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे, कमी प्रतीचा आहे. आणि खरंच आहे, निष्काम कर्म जेव्हा होतात त्या निष्काम कर्माची फळं जी आहेत त्या फळामध्ये विचार केला जात नाहीत, पण त्याची फळंसुद्धा फार अगदी चांगल्या स्वरूपाची प्राप्त होत असतात. जरी ती व्यावहारिक प्रापंचिक जरी नसली तरीसुद्धा ती मात्र आपल्याला आपल्या आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाणारी असणार आहेत, मोक्षापर्यंतची वाट दाखवणारी असणार आहेत. त्यामुळे ती श्रेष्ठ दर्जाची कर्म आहेत जी निष्कामपणे केली जातात. म्हणून त्याला निष्काम कर्मयोगापेक्षा विचार केला तर पुष्कळ प्रमाणाने हा सकाम जो कर्मयोग आहे हा कमी प्रतीचाच आहे. आता हे कमी प्रतीचा मानलेला आहे शास्त्रानं, हा निकृष्ट का आहे? बुद्धियोगापेक्षा हा सकाम कर्मयोग जो आहे तो निकृष्ट का दर्जाचा आहे त्याचाही विचार आपण जर थोडासा केला तर लक्षात येईल.
की सकाम कर्मामध्ये कर्तृत्व असतं आणि कर्तृत्व बुद्धी काम करत असते. मी करतो अशी भावना त्या पाठीमागे असते आणि जेव्हा अशी भावना असते तेव्हा अहंकार येतो आणि अहंकार हा भगवंताच्या आणि आपल्यामधली फार मोठी भिंत आहे. ही जर लक्षात ठेवली तर मला भगवंतापर्यंत जाण्यासाठी रोखणारं हे सकाम कर्म आहे असा त्याचा अर्थ होतो. हे निकृष्ट का तर त्यात कर्तृत्वाचा अहंकार असतो म्हणून हे निकृष्ट आहे. दुसरी गोष्ट, या सकाम कर्मयोगामध्ये फक्त स्वतःचा विचार केला जातो. स्वतःच्या पलीकडे जाऊन कदाचित कुटुंबाचा विचार केला जातो. कुटुंबाच्या पलीकडे जर गेला तर नातलगांचा विचार केला जातो. अन्य त्यामध्ये काही विचारच नसतो. म्हणजे सामाजिक जी गोष्ट आहे ती सामाजिक विचार त्यामध्ये नसतो आणि म्हणून हा कर्मयोग त्या दृष्टीने निकृष्टच आहे. कारण तो स्वतःपुरतं बघतो आणि स्वतःपुरतं बघणारा जो योग आहे तो भगवंतापर्यंत घेऊन जात नाही. त्यामुळं पुन्हा अन्य वाटतं मी जे काही करतो ते माझ्या प्रयत्नाने मिळालं अशा एका भ्रमात तो राहतो. सकाम कर्मयोगामध्ये असणारा पुरुष जो कोण आहे तो काय करतो तर माझा प्रयत्न होता आणि माझ्या प्रयत्नामुळं हे सगळं प्राप्त झालं असं तो म्हणतो. त्याचा प्रयत्नावरती भरवसा असतो. एक बाजू बघितली व्यवहाराच्या दृष्टीने तर असायला पाहिजे, प्रयत्न असायलाच पाहिजे, पण माझ्या प्रयत्नामुळं झालं असं म्हणण्यात अर्थ नाही. कारण अनेक वेळा अनेक गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये अपयश आलं होतं. याचीही उदाहरणं आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे. खूप गोष्टीसाठी आपण प्रयत्न केला आणि ते प्राप्त झालं नाही. यावरून एक गोष्ट सिद्ध होती की सगळ्या गोष्टी प्रयत्नानं मिळत नाहीत. त्या ठिकाणी आणखीन एक शक्ती कुठली तरी कार्यरत आहे की जी शक्ती त्या प्रयत्नाला सपोर्ट करते आणि त्या सपोर्टमुळंच आपण एका गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. तर ह्या कर्मयोगात असणारी माणसं मात्र काय करतात सकाम कर्मयोगामध्ये, ती म्हणतात माझ्या प्रयत्नाचं हे फळ आहे, मी खूप कष्ट घेतले त्याचं हे फळ आहे, मी खूप अभ्यास केला म्हणूनही मला मार्क्स मिळालेले आहेत. असं जे सगळं जे बोलणं आहे हे सकाम कर्मयोगातलं असतं. त्यामुळं सकाम कर्मयोग निकृष्ट आहे. याला हा सकाम कर्मयोग जो आहे तो परमेश्वरापासून दूर नेतो. अगदी बरोबर आहे, कारण परमेश्वर प्राप्ती हा उद्देशच त्यामध्ये नसतो. तर प्रपंचाची प्राप्ती, प्रपंचातल्या वस्तू पदार्थ यांचा लाभ व्हावा यासाठीच ती कर्म केली जातात. म्हणूनच त्याला सकाम म्हणतात. सकाम म्हणजे कामनायुक्त असणं, इच्छा धरून काहीतरी एखाद्या फलाची इच्छा धरून काम करणं, याला सकाम कर्मयोग म्हणतात. मग अशी फलाची इच्छा जर धरली तर कदाचित ते फळ प्राप्त होईल, पण परमेश्वर प्राप्तीचं काय हा मुद्दा परत आता निरुत्तरित राहतो. याचं उत्तरच आपल्याला सापडत नाही की आपण परमेश्वर प्राप्तीबद्दल काय आहे तर काहीच नाही. मग परमेश्वर प्राप्ती जर करून देत नसेल तर हा निकृष्टच आहे, कमी प्रतीचा आहे. आणि हा कमी प्रतीचा असल्यामुळं आपण तो स्वीकारणं चुकीचं आहे. हा मोक्षास प्रतिबंध करतो. मोक्षाचा खरे अडथळा प्रतिबंध कोणता असेल तर हा सकाम कर्मयोग आहे. परमपूज्य काका म्हणतात आपल्या भक्तीला दोन प्रकारचे शाप आहेत. एक म्हणजे सकामता आणि दुसरं आहे यांत्रिकता. आपण यांत्रिकपणाने नाम घेतो, यांत्रिकपणाने शास्त्र अभ्यास करतो, माझ्यावर कोणतरी लादलंय म्हणून करतो, दुसऱ्याला चांगलं वाटावं किंवा दुसऱ्यांनी माझी वाहवा करावी म्हणून मी परमार्थ करतो. जर असं असेल तर तो शापच आहे. आणि दुसरी गोष्ट, भक्ती करताना भगवंताकडं जी मागणी आहे ती मागणी सगळी प्रापंचिक असते आणि ही प्रापंचिक मागणी जर असेल तर या सकामामुळं मोक्षाची प्राप्ती फार दूर राहते. तो जन्म तरी गेलाच समजायचा फुकट. म्हणून सकाम कर्मयोग जो आहे तो निकृष्ट प्रतीचा आहे असं श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग ते म्हणतात काय, वर्णनच केलेलं आहे, तो बुद्धियोग विवरता. जर बुद्धियोगाचा विचार जर केला, विवरता म्हणजे विचार करणं, बहुते पाडे पाडता म्हणजे पुष्कळ प्रमाणाने हा सकाम कर्मयोग जो आहे दिसे ह्या आरुता कर्मयोगो, हा कर्मयोग सकाम कर्मयोग जो आहे तो अरुता दिसतो. अरुता म्हणजे कमी प्रतीचा दिसतो, निकृष्ट प्रतीचा दिसतो. जो शब्द इकडे दुरेन हे वरण शब्द वापरलाय, दुरेन हे वरम कर्म जो शब्द वापरला तो माऊलींनी अरुता या शब्दानं पूर्ण करून टाकलेला आहे. म्हणजे अरुता म्हणजे कमी प्रतीचा आहे, कारण ह्याच्यात हे सगळे दोष आहेत. त्यामध्ये कर्तृत्वमद आहे, परमेश्वर प्राप्तीची त्यामध्ये गोष्टच येत नाही, यामध्ये अहंकार वाढीस लागतो, हे फक्त आपल्या प्रयत्नावर तो अवलंबून राहतो आणि सगळ्या गोष्टीमुळे तो कमी प्रतीचा आहे. त्यापेक्षा निष्काम बुद्धियोग जो आहे तो श्रेष्ठ दर्जाचा असतो. ज्यावेळी हा निष्काम बुद्धियोग आयुष्यात वापरणारा, साधनेत वापरणारा जो पुरुष असतो
तो सेवा म्हणून कार्य करत असतो प्रपंचाची. मी प्रपंचाचा सेवक आहे, मी समाजाचा सेवक आहे, किंवा मी भगवंताचा सेवक आहे, मला सेवा करणं एवढी माझी जबाबदारी आहे. त्या सेवेतून प्राप्तीचा विचारही त्यामध्ये नसतो. आता तो सेवेच्या प्राप्तीचा विचार करत नाही म्हणून काय त्याला प्राप्ती होत नाही का? होते, फळाची प्राप्ती होते, पण तो फळाइच्छामध्ये अडकत नसल्यामुळं त्याला सुखदुःखाचा जो प्राप्ती होणार आहे ती होत नाही. ही गोष्ट फार महत्त्वाची त्यामध्ये आहे. त्यामुळे तो म्हणतो मी सेवक आहे, त्याचा सेवक भाव जागृत असतो. तो परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. निष्काम बुद्धियोग करणारा, निष्काम बुद्धियोगात असणारा परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. जगाला प्रसन्न करत नाही, नातलगांना प्रसन्न करण्यासाठी नाही, किंवा आपल्या शरीराला प्रसन्न करण्यासाठी नाही, तर आपल्या आत हृदयस्थ असताना परमेश्वर माझा प्रसन्न झाला पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे, त्याच्या ज्या आज्ञा आहेत त्या मी पाळणार आहे, कारण त्यानं माझ्यावर एक जबाबदारी सेवेची दिलेली आहे म्हणून तो काम करत असतो. आणि त्याला वाटतं माझ्या कामानं देव प्रसन्न होणार, असंच काम मी करणार आहे की त्यामुळं देव प्रसन्न होईल. तो प्रसाद बुद्धीनं काम करतो, म्हणजे मन प्रसन्न ठेवतो. आता जर भगवंताला प्रसन्न करण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याचं मन आपोआप प्रसन्न राहतं. आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. जो भगवंताला प्रसन्न, म्हणजे भगवंताला आवडेल, देवाला जशी आवडते भक्ती, तीच भक्ती करणारा जो आहे तो देवाला प्रसन्न ठेवतो, त्याचबरोबर स्वतःही प्रसन्न राहतो, त्याचं मनही प्रसन्न राहतो, कारण कुठली जबाबदारी राहत नाही. मी देवाच्या कामासाठी, देवाची या कागा आळवावे देवा असं म्हणतो तो, देवासाठी मी देवाचं भजन करतो असं तो म्हणत असतो. त्यामुळं त्याला प्रसन्नता कुठली मागून आणावी लागत नाही. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडणं ही थोर दर्जाची भक्ती आहे आणि ती भगवंताला प्रिय आहे. जर ती प्रिय आहे तर तसंच तो प्रियतेनं तो त्याच्याशी वागत असतो. भगवंताला प्रिय आहे संतुष्टता, समाधान प्रिय आहे म्हणून तो सतत संतुष्ट असतो. 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मया अर्पित मन बुद्धिर्यो मदभक्त समय प्रिया. मला असाच प्रिय भक्त आहे जो आपलं मनबुद्धीनं सगळे एकोप्यानं काम करतो. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कामामध्ये आणि कामातून झालेल्या प्राप्तीमध्ये सतत संतुष्ट असतो. समाधान हेच देवाचं दर्शन, असं तुकाराम महाराज म्हणतात. समाधान म्हणजे दुसरं काही नसतं. ज्यावेळी समाधानी आपल्याला वाटत असतं त्यावेळी देव प्रसन्न झालेला असतो, कारण आपल्याला प्रसन्नता वाटत असते त्यावरून ते आहे. त्यामुळे देवाच्या प्रसन्नतेबरोबर त्याचं काम ईश्वराभिमुख असतं, म्हणजे ईश्वरासाठीच, ईश्वराच्या प्राप्तीसाठीच असतं. ते समाजाभिमुखही असेल कदाचित. जे काम ईश्वराभिमुख असतं, ईश्वराभिमुख म्हणजे काय, ईश्वराला प्राधान्य देऊन का केलेलं काम त्याला ईश्वर अभिमुख म्हणायचं. म्हणजे अभिमुख म्हणजे ईश्वराकडे तोंड करून केलेलं काम जे आहे. आपण प्रपंचाकडे तोंड करून करतो, त्यामुळे ईश्वर पाठीमागं राहतो आणि त्यामुळं लांबच्या लांब अशा सुखदुःखाच्या सावल्या पडतात. पाठीमागं जर सूर्य असेल आणि आपण पुढे इकडे तोंड असेल तर आपली सावली कुठं पडेल, तर पुढे पडते आणि ती सावली सुखाची वाटते. त्या सावलीला पकडण्याचा जर प्रयत्न केला तर जन्मभर पळत राहिला तर ती सावली मिळणार नाही, कारण देवाकडे पाठ आहे म्हणून. सूर्याकडे पाठ केली की सावली पुढं पळत असते आणि सूर्याकडे तोंड केलं की ती सुखदुःख ज्याला तथाकथित विषय जे म्हणतो ते मागून येत असतात. ते पाठला करतात, अरे मला घे मला घे. तो विचार करत नाही त्याचा, कारण मला तुझ्या ह्या विषयाच्या आनंदामध्ये अजिबात रस नाही असं बोलतो तो. कारण माझं मुख कुणाकडे आहे, भगवंताकडे आहे, म्हणजे सूर्याकडे आहे. एक छोटासा दृष्टांत आहे, खूप काही सांगून जाणार आहे बरं काय. सूर्याकडे तोंड केलं की सावली मागून येते आणि सूर्याकडे जर पाठ केली तर सावली पुढं पळते. सावली शब्दाचा अर्थ आहे प्रपंचातली विषयजनित जी सुखे आहेत ती सुखे. समर्थ म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. कितीही विषयांच्या सुखांचा जरी रास समोर असले तरी सुद्धा सुखाचा लवलेश सुद्धा वाट्याला येणार नाही, असं समर्थांचं आणि संतांचं सांगणं आहे. त्यामुळे मी सुखाच्या ज्या पाठलाग करायला लागलोय तो पाठलाग विषय सुखांसाठी आहे, कारण आत्मसुखाचा पाठलाग करावा लागत नाही, कारण ते माझ्याजवळच आहे. मग माझ्याजवळ असण्यासाठी पळावं कशाला लागेल. तसं हा जो आहे निष्काम बुद्धियोगात राहणारा जो पुरुष आहे तो काय करतो,
ईश्वर अभिमुख साधना त्याची असते. म्हणजे ईश्वराकडे प्राधान्य, ईश्वराला प्राप्त करण्याला पहिलं प्राधान्य, प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो, ती प्रायोरिटी ईश्वराच्या प्राप्तीसाठी असते. मला दुसरं काय प्राप्त करायचं नाही, कारण तो सकामतेमध्ये नसतोच ना. त्याला प्रपंच मिळवायची भाषा तो बोलतच नाही. त्याला प्रपंचातून दूर जाऊन कसं हे प्राप्त होईल हे बघायला लागेल. त्यामुळे प्रपंचाच्या गराड्यातून या गलबल्या वेगळे परब्रह्म जाणावे समर्थांची उभीच आहे. सगळं जे सगळं भेसळ झालेलं असतं त्यातूनच स्वतःचा पाय बाहेर काढावा लागतो. त्याशिवाय शुद्ध असलेल्या गोष्टीची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून म्हणलेला आहे, हा जो बुद्धियोग, निष्काम बुद्धियोग जो आहे, हा मोक्षाला सहाय्य करतो, आत्मज्ञानासाठी मदत करतो, त्याच्या शांतीसाठी प्रयत्नशील असतो तो बुद्धियोग जो आहे तो. कारण त्याला काही मिळवायचं नसल्यामुळं शांतीची प्राप्ती होते. रडत बसत नाही, मला जे अमुक पाहिजे होतं ते अमुक पाहिजे होतं अशी कल्पनाच अगोदर नव्हती. त्यामुळे मिळालं नाही तर त्याच्याबद्दल दुःख वाटत नाही, मिळाल्याबद्दलची आसक्ती नाही. अशा अनेक गोष्टीमुळं निष्काम बुद्धियोग हा श्रेष्ठ दर्जाचा मानलेला आहे. आणि सकाम हा जो कर्मयोग आहे हा निकृष्ट प्रतीचा मानला. या ओवीमध्ये तेच सांगितलेलं आहे. मला वाटतं ही ओवी समजली असेल आपल्याला. आरोता शब्द जो आहे तो कमी दर्जाचा, निकृष्ट प्रतीच्या अशा अर्थाचा आहे. विवरिता शब्द म्हणजे जर बुद्धियोग म्हणजे निष्काम बुद्धियोगाचा जर विचार केला तर विवरिता बुद्धियोग बहुते पाडे पारता, अनेक प्रकाराने, बहुते पाडे पारता, अनेक प्रकारानं तो निष्काम सकाम कर्मयोग जो आहे तो अरोता म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहे अशी ओवी सांगते. अरोता शब्दाचा पेन्सिलनं अर्थ लिहून घेणार असाल तर लिहून घेऊ शकता तिथं. अरोता म्हणजे कमी प्रतीचा, निकृष्ट दर्जाचा. 275 नंबरची ओवी आहे. 275 नंबरचे. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. काय माऊली काय म्हणतात बघा, परी तेची कर्म आचरिजे, वेदांत काम्य कर्म म्हणून सांगितलेले यज्ञ दानादी कर्मे विधीपूर्वक करावी लागतात, तरच हा कर्मयोग प्राप्त होतो. परी तेची कर्म आचरे तरीच हा योग पाविजे, योग्य पद्धतीने काम केली तर. कारण सकाम कर्मातील फलाची इच्छा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन भाग गेल्यानंतर जे शेष उरते, कर्म शेष सहजे योग स्थिती, तेच सहज कर्मयोगाचे स्वरूप आहे. म्हणजे जे उरतं ना त्याच्यातली सकामता तेवढी काढून घेतली पाहिजे. जे आपण काम करतो ना त्यातला सकामता काढून घेतली पाहिजे आणि कर्तृत्वाचा अभिमान, फलाची इच्छा काढून घेतली की तो निष्काम कर्मयोगच होतो असं माऊलींना सांगायचं आहे. आणि जी आपण कर्म करतो ना, ही कर्म जी वेदांत काम्य कर्म म्हणून सांगितलेली आहे, ही यज्ञयागादी कर्मे आहेत, ती विधीपूर्वक करावी लागतात. जरा जरी चुकली ना तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. आणि निष्काम कर्मयोगामध्ये चुका नाहीतच किंवा चुकांना माफी असते. काही चुका धरल्याच जात नाहीत कारण त्याला काही मिळवायचंच नसतं. तो चालतो म्हणजे विनाकारण चालत असतो, विनाकारण कर्म करत असतो, निरुद्देशानं कर्म करतो, कुठल्याही प्रकारचा उद्देश नसतो. माझी ती जबाबदारीने कर्तव्य आहे म्हणून तो जगत असतो, बाकी अन्य काही नाही. माझ्यावर 2 मुलांची जबाबदारी आहे, आई वडिलांची जबाबदारी आहे म्हणून मला ते कर्तव्य करावं लागणार, बाकी माझा उद्देश काय नाही. आता आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे कसला उद्देश सांगा ना. काय आई वडील प्राप्ती करून आता देणार आहेत काय नाही, याचा अर्थ तो निष्काम कर्मयोग आहे. मुलांची सेवा जर आपण अपेक्षारहित करायला लागलो, सेवा म्हणजे काय, मुलांचं काहीतरी करायचं आहे, शिक्षण आहे, त्यांना मोठं करणं आहे, त्यांना प्रेम देणं आहे, त्यांचे लाड कौतुक पुरवणं आहे, त्यामध्ये अपेक्षा ठेवून नाही हा मोठा गेल्या झाल्यानंतर मला असा उपयोगाला येणार आहे, ही फळाची इच्छा जर त्यात दडलेली असेल आणि उलटच जर झालं तर जास्त उलटच होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं हे वाट्याला येणारं दुःख तो अगोदरच संपवून टाकतो. त्यामुळं त्याला काय मिळवायचंच नसतं. त्यामुळे निष्काम कर्मयोगामध्ये चुकाच होत नाहीत, मात्र हितं मात्र विधीपूर्वक सगळं करावं लागतं. मंत्र चुकले तर धोका आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. काहीतरी पुत्रकामेष्टी यज्ञ, अमुक यज्ञ आहेत बघा, ते होम हवन करताना सगळे मंत्र बरोबर यावे लागतात. कारण त्यात प्रपंचपात प्राप्तीची इच्छा असते ना. जर देवाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर देव चुकाच कसा करेल सांगा बघू. मी रामकृष्ण हरी म्हणा लागलो, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा लागलो, आता ह्यात काही चूक असेल तर ती चूक तो माफ करून घेतो. बोलो जाता बरळ करीसित नीट, नेली लाज धीट झालो देवा. तुकाराम महाराजांचा अभंग हा काय, बोलो जाता बरळ करीसित नीट, मी बडबडतोय, बरळतोय, जीभ घसरते, स्लिप होते माझी, तरी त्या शब्दांना बरोबर करण्याचं काम तू करतोस देवा.
कारण मी तुझ्या सेवेसाठी ते शब्द वापरतो, तुझ्या सेवेसाठी माझी वाणी खर्च करतो, तर ती वाणी दुरुस्त करायचं काम तुझंच आहे. किती सुंदर विचार त्यामध्ये आहे बघा. त्यामुळे जर स्तोत्र बडबडली, नाम बडबडला, तर ते दुरुस्त करणं त्याचं काम आहे, कारण त्यामध्ये निष्कामता असते. असा निष्काम कर्मयोग जो आहे यामध्ये कमी चुका होतात असं माऊली सांगतात. पुढच्या 2 ओव्या ज्या टाकलेल्या आहेत त्या 50व्या श्लोकासाठी आहेत. आपण दोन्ही श्लोक एकदम वाचल्यामुळं लक्षात येणार नाही, पण 2 आता पुढच्या ओव्या ज्या आहेत त्या 50व्या श्लोकासाठी आहेत, आणि वरच्या 3 ओव्या आहेत त्या 49व्या श्लोकासाठी आहेत. त्याची विभागणी खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेली नाही. इतरत्र कुठं पाहायला मिळते का बघायला पाहिजे, बघा. पण तरी सुद्धा इथं काय म्हणतात बघा. म्हणून बुद्धी योगू सदरू तेत अर्जुना होई स्थिरू मने करी अभेरू फलहेतूचा. आता उपदेश करायला चालू केलेला आहे बघा. ही इथं वर्णन करताना म्हणतात, हा श्लोक सांगायला सुरुवात केलेला आहे. पण 275 नंबरच्या ओळीमध्ये आपण पाहताना बघितलं ही सकाम कर्म जे आहेत ही हळूहळू आपल्याला निष्कामतेकडे घेऊन जातात. काही माणसं होम हवन विधी वगैरे करतात आणि करता 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 पुढे जाऊन म्हणतात खूप काही मिळालं, आता नको, आता काम करूया, तीर्थयात्रा करूया, देवपूजा करूया, कारण आता काय मिळवायचं बाकी नाही. पण पूर्वी मात्र ते सकामतेनं सगळी सेवा करत होते, आता नाही करत. असा सकाम कर्मयोग सुद्धा निष्कामतेकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक काम करत असताना भगवंताला अर्पण करूनच ते करावं. तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणे ग्रासो गाशी, आणि तो जीवेला उपवासी. उपवास करण्याचं फळ जीवन सुद्धा प्राप्त होतं. आता जेवण यामध्ये सकामता आहे, जेवण्यामध्ये सकामता आहे. माझं पोट भरावं, माझ्या शरीरातली भूक थांबावी अशी इच्छा धरून तो जेवत असतो. पण जर राम राम म्हणून जेवायला लागला तर ते निष्काम कर्मयोग होतो. छोटाशी गोष्ट आहे आणि करता येण्यासारखी, आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये करता येण्यासारखी गोष्ट आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी. त्यामुळे जेवतोय ते जेवण नसून प्रसाद समजावा. मी काय करतोय, जेवण खात नाही तर भगवंताचा प्रसाद ग्रहण करतोय. माझ्या आतला जो अग्नी जो आहे जठराग्नी, त्या अग्नीमध्ये मी हवन द्रव्य म्हणून हा प्रसाद घालत आहे. एवढी मोठी कल्पना आपल्या शास्त्रानं समोर आणून आहे. उदरभरण म्हणजे जाणीजे यज्ञकर्म, हे यज्ञकर्म म्हणून मी जेव्हा जेवायला लागतो तेव्हा जरी ते सकाम कर्म असलं घेऊन कुठं जातं, निष्काम कर्माकडे घेऊन जातं, निष्काम कर्मयोगाकडे घेऊन जातं, म्हणजे आत्मज्ञानाकडे घेऊन जात असतं. म्हणून प्रत्येक चालणं ही देवाची केलेली प्रदक्षिणा असावी, किंवा पाहणं, जिथं जिथं आपण पाहतो ते दर्शन. माऊलींची पुढं उभी आलेली आहे, जर जे बघतो ते भगवंताचं दर्शन म्हणूनच बघतो. आता त्याच्यासाठी हा संसार वाटत नाही, तर संसाराचं स्वरूप जे होतं, जे दृष्टी दिसे ते सगळं हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही नातांचा हा भंग आहे. ज्याला दृष्टीला सगळं हरिरूप दिसायला लागतं त्याच्यासाठी पूजा ध्यान जप कशाला पाहिजे, काय गरज आहे. तर असा ही सकाम सेवा जी आहे ती निष्काम कर्माकडे घेऊन जाते. पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात म्हणून बुद्धी योगू सदरू तेत अर्जुना होई स्थिरू मने करी अव्यरू फलिहेतूचा. म्हणून अर्जुना बुद्धियोग हाच साम्य रूप योगातील स्थैर्य आहे. म्हणजे तुला जर स्थिर व्हायचं असेल तर स्थिर करण्यासाठी बुद्धियोग म्हणजे त्याला निष्काम कर्मयोग जो आहे तोच चांगला आहे. त्याच ठिकाणी तू मनाने स्थिर हो आणि फल अभिलाषाचा त्याग कर. इथे शेवट म्हणलेला आहे मने करी अव्यरू. अव्यर म्हणजे त्याग कर, तिकडे दुर्लक्ष कर. कशाकडे, फल हेतूचा, काहीतरी हेतू किंवा फळाची इच्छा या दोन्ही गोष्टीचा अव्यय कर आणि मग ते काम करत राहा आणि तिथंच मनानं तू स्थिर हो. कोणत्या ठिकाणी, बुद्धियोगामध्ये. आणि सकाम कर्म जो आहे तो निकृष्ट म्हणून सांगितलाय, त्याचा तू विचार करू नकोस असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये एक श्लोकामध्ये आलेली एक गोष्ट आहे की ती म्हणजे तस्माद् योग युज्यस्व योग कर्मसु कौशलम असा एक शब्द आहे. आणि याचा अर्थ बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. योग कर्मसु कौशलम हे व्यवहारिक जीवनामध्ये वापरताना म्हणतात की व्यवहारात कुशलता येते. काम तो कुशलतेने करतो, नोकरी करतो, एखादा शिक्षक शिकवण्याचं अध्यापनाचं काम करतो, फार कुशलतेने करतो. कशानं, असा हा योग प्राप्त झाल्यानंतर. वास्तविक ते चूक आहे. इथं त्याबद्दलचा विचारच केलेला नाही की प्रापंचिक कामं कौशल्यानं करतो याचा विचार इथं नाही आहे. हे कौशल्य जे आहे हे कौशल्य ह्यातलं आहे. मग कौशल्यामध्ये खूप आहे.
एखादा चोर अगदी निपुण आहे चोरी करण्यामध्ये आणि कौशल्य त्याच्याकडे आहे म्हणून तो काय त्याला योगा प्राप्त झाला काय? नाही, असाच अर्थ त्यातून होतो. निपुणता आली एखाद्या कामामधली, व्यावहारिक कामामधली, म्हणजे योग कर्मसु कौशल्यम असा त्याचा अर्थ होत नाही. हे सांगणं आहे त्यामध्ये. त्यामुळे इथं गडबड होण्याची शक्यता आहे. अभ्यास करताना आपल्याला तो विचार लक्षात घ्यायचा. फळाची अपेक्षा जर केली तर तुला योग म्हणताच येत नाही, हे सांगणं आहे त्यामध्ये. त्यामुळं हे कौशल्य जे एखादं आहे ते कौशल्य व्यावहारिक कौशल्य नाही आहे. फळाच्या इच्छेने केलेलं कर्म जे असतं ते निकृष्ट दर्जाचं असतं आणि ज्ञानयोगासाठी त्याचा उपयोग होत नाही. कौशल्य म्हणजे काय? मग जे योग कर्मसु कौशल्य असा शब्द जो 50व्या श्लोकामध्ये आणि माऊली म्हणते तिथं तू स्थिर हो असं 276 ओळीमध्ये जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे, तू कर्मानं बद्ध होऊ नकोस. म्हणजे कर्माची इच्छा, फलाची इच्छा न ठेवल्यामुळं कर्माची जी बंधनं आहेत ती बंधनं तुझ्यावर पडणार नाहीत. हे म्हणजे कौशल्य आहे. तू सगळी कामं जी करतोस ती राग द्वेष रहित होऊन कर, म्हणजे ते म्हणायचं कौशल्य आलं कामामध्ये. कुठल्याही कैच्याबद्दलची राग म्हणजे आसक्ती नाही आणि द्वेष म्हणजे नावड नाही, कशाबद्दलची ओढ नाही आणि कशाबद्दलचं टाकणं नाही, दोन्ही स्वीकार नाही, काय होईल ते स्वीकार नाही. असं स्वीकार न होऊन काम क्रोध रहित होऊन काम करणं म्हणजे कामातलं कौशल्य आहे. फार विचार गीताशास्त्र करतं बरं का. आपल्या आयुष्याचा फार विचार त्यांनी केलेला आहे. त्यामुळं किंवा इष्ट अनिष्ट फळानं विचलित न होणं म्हणजे स्थिर होणं. माऊली म्हणतात ते तर अर्जुना स्थिरू, तू स्थिर हो. मग कसं व्हायचं तर कुठलेही एखादे संकट, दुःख, सुख, इष्ट अनिष्ट अशा अनेक घटना माझ्या आयुष्यामध्ये जरी घडल्या तर त्या ठिकाणी मी स्थिर असायला पाहिजे. याला म्हणायचं कर्मातलं कौशल्य किंवा सिद्धी असिद्धी, यश अपयश यामध्ये समानता मानायला शिकलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हा बुद्धियोग साधता येईल. अन्यथा नाही. त्यालाच म्हणायचं योग कर्मसु कौशल्यम, जो शब्द गीतेत वापरलेला आहे किंवा माऊली म्हणतात म्हणून बुद्धियोगो सदरू ते तर अर्जुना होय स्थिरू. म्हणजे एखादी गोष्ट आपण करतो, दान देतो तर उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये असं म्हणतात. याचा अर्थ काय? त्याची वाच्यता होता कामा नये कुठे. पण आपण पुण्याची वाच्यता खूप करत असतो, त्यामुळे पुण्य काय होतं, निघून जातं. पुण्य बोलल्यामुळं संपतं. ह्या गोष्टी जर असल्या लक्षात ठेवल्या आपल्या तर आपण हे बोलणं किंवा दानाची वाच्यता करणं सुद्धा चुकीचं असतं. यासाठी पुण्य कर्माची चर्चा कुठं करूच नये असं शास्त्रानं अगोदर बंधन घालून घेतलेलं आहे. त्यामुळं 276 नंबरच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात तू बुद्धियोगाचा आश्रय करणारे जे लोक असतात ते संसार पार करून जातात असं त्यांना म्हणायचं. जे बुद्धियोगू सुधरू म्हणजे जिथं स्थैर्य प्राप्त झालं ते तर अर्जुना होई स्थिर, त्या बुद्धियोगामध्ये तू स्थिर हो. मन करे आविरू फल ये तुझा, आणि मनानं तू काय कर, सगळी ही कामं टाकून दे. म्हणजे संसार सागर पार कोण करतात तर हे बुद्धियोगामध्ये स्थिर झालेले पुरुष जे असतात ते पाप पुण्याच्या बंधनातून सुटतात. इथं श्लोकात एक शब्द वापरलेला आहे बघा. कोणता शब्द आहे बघा? बुद्धियुक्तो जेहातीय उभे सुकृत दुष्कृते. सुकृत दुष्कृती या शब्दाबद्दल पाप पुण्य अर्थ आहे त्याचा. सुकृत किंवा दुष्कृत जे अर्थ आहे तो पाप पुण्य या अर्थाने वापरलेला आहे. त्यातून ते बाहेर पडतात म्हणजे त्याचं बंधन त्यांना राहत नाही. म्हणजे मायेबद्दलची जी भीती असते ती मायेची भीती जाते. काल आपण त्याच्यावर विचार केला जाईल. ते एकच लीला करले जे सर्व भावे मद बदले तर या आईलीची थडी सरले माया जाळ. त्यांना माया जाळचा त्रास होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला पाप पुण्य लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही अग्नीसारखं झालेलं आहे. लागो नेदी पाप पुण्य अंगा, आम्हाला पाप पुण्य लागत नाही कारण ते त्या प्रपंचाला ओलांडून पुढे गेलेले असतात. त्यामुळे बुद्धियोगानं स्थैर्य प्राप्त होतं, आपण स्थिर होतो. स्थिर झाल्याशिवाय, कारण ते आत्मतत्व स्थिर आहे. स्थिर तत्वाला जर पकडायचं असेल तर आपण स्वतः स्थिर असायला पाहिजे. आपण जर धावत असतो, सतत हालचाल करत असतो, क्रियाशील जर असू तर आपल्याला ते पकडता येणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये बुडलेले जे असतात ते चक्राप्रमाणे फिरत असतात आणि या फिरणाऱ्या लोकांना हे स्थिर असलेलं तत्व पकडता येत नाही.
आणि ते तसंच राहून जातं. म्हणून मनाला तिथंच आणून तू स्थिर कर म्हणतात. मनाला स्थिर केलं पाहिजेस अशा तत्वाला की जिथं, म्हणजेच त्याला ध्यान शब्द वापरतो आपण. एका ठिकाणी स्थिर होणं हा ध्यानाचा प्रकार आहे. तिथे एकाग्रता असते आणि ही एकाग्रता असेल तर त्या ठिकाणी फलाशेचा विचारच नसतो. मग फलाशा सोडून तू मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न कर. धावणाऱ्या प्रपंचाच्या मागे जाऊ नकोस. प्रपंच पळतो, गतिशील आहे आणि हे स्थितीशील असणारं. स्थिती कुठं आहे? आत्मस्वरूपामध्ये स्थिती आहे, स्थैर्य आहे. आणि गती कुठं आहे? तर प्रपंचाला गती आहे. आणि या गती असणाऱ्या जर या प्रपंचाच्या जर मागे मी लागायला लागलो तर मी सुद्धा गतिशील होईल, गतिमान होईल. आणि गतिमानामध्ये नुसतं धावणं होतं, त्यात नुसतं दमणं आहे, त्रासणं आहे, कंटाळणं आहे, बाकी पुढं काही नसतं. फक्त धावणं घडत असतं. म्हणून त्याच्या पाठीमागं तू धावू नकोस, तू स्थिर राहा आणि तो आत्मतत्वाचा खुंटा पकडून ठेव. अशी काही योग कर्मसु कौशल्यम शब्द जर वापरलाय, अशी काही लोक आहेत खुंट्याला पकडतात आणि बाजूने लांबून लांबून फिरून आणि परत खुंट्याजवळ येतात. असे आहेत. हा, फार सुंदर रचना आहे ती, लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रपंचाची कामं करतात बरं काय, पण आत्मस्वरूपाचं अवधान जे आहे ना ती विसरत नाही, ते टाकत नाहीत. याला म्हणायचं खुंट्याला पकडून बाहेर फिरून येणं. गंमतशीर गोष्ट आहे. प्रपंच करणं आहे, पण त्यामध्ये जे स्थिर आहे त्या स्थिराला एक हात त्यानं पकडायचा त्याला आणि बाहेरच्या जाऊन आणि प्रपंच करून आणि गप्प येऊन बसायचं. ही एक गंमतशीर गोष्ट आहे की ज्याला साधली त्याला योग कर्मसु कौशल्यम शब्द वापरलेला आहे. फार खोचक शब्द आहे आणि बऱ्याच जणांनी ज्यांनी याच्यावरती भाष्य केले, टीकाकारांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. आता प्रत्येकाचे विचार आहेत. आपण आत्मप्राप्तीच्या दृष्टीनं हे कौशल्य कसं लावता येईल, उपयोगाला आणता येईल, याचा विचार सतत केला पाहिजे. आणि तो जर विचार केला तर इथं स्थिर जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला पकडून ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून भोग बुद्धीचा त्याग केल्याशिवाय योग बुद्धी होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आपण भोगांच्या पाठीमागं धावतो आणि पळण्यामध्ये आपलं आत्मस्वरूप जे आहे ते दुर्लक्षित होतं. हे दुर्लक्षित होऊ नये म्हणून काय करावं, आपली दोरी जी आहे ना धावायची ती एकदा बांधून ठेवावी. बांधून ठेवली ना मग कुठं इकडं तिकडं जाणं नसतं, तिथंच असतं. आपण काही वेळा जनावरांना सुद्धा कुठेतरी बाहेर असं बांधतात झाडाखाली, आणि बाहेर मोठा चारा वगैरे असतो बाजूला, झाडाच्या बाजूला, आणि मोठीच्या मोठी त्याला दावं बांधलेलं असतं. का? त्यानं काय करावं, चारा तरी खावा पण इथून जाऊ नये कुठं, त्यासाठी त्या झाडाला बांधून ठेवलेलं असतं. आणि झाडाच्या भोवती जो चारा आलेला असतो तो चारा खावा म्हणून लांबच्या लांब दोरी बांधलेली असते. अशी कर्माची लांबच्या लांब दोरी असू दे, प्रपंचाची दोरी आहे. त्या प्रपंचाच्या दोरीमध्ये भटकावं पण मूळ गोष्टीला आणि परत यावं ना. म्हणून म्हणतात का, आपल्या रात्रीच्या वेळी झोपताना आपल्या प्रपंचाची गाडी त्याच्या खऱ्या मालकांच्या घरात पार्किंगमध्ये पार्क करावी आणि आपण त्या गाभाऱ्यामध्ये, त्या नामाच्या गाभाऱ्यामध्ये शांत झोपी जावं. कुणाच्या दारात पार्क करावी गाडी? खऱ्या मालकाच्या घरात. म्हणजे निष्काळजपणा होतो ना. त्याचा खरा मालकच आम्हाला समजणं झाला, प्रपंचाचा खरा मालक. मी स्वतःला मालक माना लागलोय, त्यामुळे माझी फलेच्छा सुटत नाही आणि सकामताही सुटत नाही. आणि सकामता चालू असल्यामुळं त्या बुद्धियोगात स्थिर होणं जमत नाही. आणि माऊली तरी म्हणतात बुद्धियोगामध्ये स्थिर झालं पाहिजे. 277 नंबरची ओवी आहे, जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत झाले. आता पारंगत शब्द वापरला ना, कौशल्यासाठी वापरला. त्याची पारंगत झाले. नेहमी गीतेचा अभ्यास आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास बरोबरीने करता आला पाहिजे. आणि तो कसा करता येईल, अनेक वेळा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेतल्या श्लोकातील शब्दाबद्दल कोणते ओवीत शब्द वापरलेत हे आपल्याला कळलं पाहिजे. असा आपला अभ्यास असायला पाहिजे. आता हा अभ्यास करताना अगदी हळूवार करावा लागतो, त्याशिवाय कळत नाही. मग तसा जर केला तर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी बरोबर एकदम समजायला सुरुवात होते. जे बुद्धियोगा योजले, जे साधक बुद्धियोगाशी संबद्ध झालेले ते संसार सागराच्या पलीकडे गेले. ते काय? त्याची पारंगत झाले. ही उभय संबंधित सांडले पाप पुण्य. त्यांनी पाप पुण्य म्हणजे सुकृत दुष्कृत शब्दाबद्दल आता पाप पुण्य शब्द वापरलाय बघा. त्यांनी सुकृत दुष्कृत शब्द जे आहेत तो पाप पुण्यासाठी वापरला. त्याने पाप पुण्य सगळे सोडून दिलेले असतात, त्यांना पाप पुण्याचं बंधन राहत नाही, असं 277 नंबरच्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची जी बंधनं आहे, ती कर्मापासून होणारी जी बंधनं आहे त्या बंधनापासून ते मुक्त होतात. फार सुंदर विचार माऊलीने मांडलेला आहे. आपण एक आत्ता
एक 274 नंबर ओळीपासून 277 नंबरच्या ओळींचा आत्ता विचार आपण केलेला आहे की सकाम कर्मयोगापेक्षा निष्काम बुद्धियोग कसा श्रेष्ठ आहे याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. त्याचे फायदे काय आहेत तेही सांगितलेले आहेत. असे फायदे असल्यामुळं तू तुझं मन या निष्काम बुद्धियोगामध्ये स्थिर कर, अन्य कुठेही स्थिर करू नकोस. म्हणजे तू स्वरूपाशी जवळीक ठेव, त्याच्याशी जवळ राहा, त्याच्यापासून दूर जाऊ नको. जितकं तू दूर जाशील तितकं तुला अस्वस्थपणाचा अनुभव यायला लागेल, तिथंच तुला तणाव येतील. तणाव कधी येतात माहिती आहे का? जितकं आपण दूर मुख्य गोष्टीपासून जातो तितकं. म्हणजे परिघाकडे जो परिघ असतो त्या परिघाचं फिरणं किती फास्ट असतं बघा, त्याच्यापेक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरणं फार कमी असतं, एकदम शांत असतं तिथं. म्हणून केंद्राकडे जाण्याचा सतत विचार केला पाहिजे. परिघाकडे आपण आहोत आणि परिघ म्हणजे सगळा हा संसाराचं आणि ह्याचं प्रपंचाचं क्षेत्र आहे. हे क्षेत्र ओलांडून पुढे जाता जाता या क्षेत्रज्ञाकडे जायला पाहिजे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ते केंद्र आहे. तो 13व्या अध्यायामध्ये विचार मांडलेला आहे, आपण बघू त्यावेळी. पण हा बुद्धियोग श्रेष्ठ आहे हे आजच्या प्रवचनातला, आजच्या चिंतनातला मुख्य विषय आहे. म्हणून सकामता टाकावी. सकाम नाही कर्म केली तरी फळं मिळायची ती मिळतात. मग सकामता का ठेवायची? एवढी सोपी गोष्ट आहे. सकाम कर्म करायची नाही, कर्म करत राहायचं. आणि कर्म करत घेतलं तर फळं मिळायची ती माझ्या प्रारब्धानं मिळत राहणार आहेत. मग त्यासाठी वेगळा विचार कशासाठी करायचा? माऊलींनी खटपट करू नका म्हणून सांगितलेलं आहे, धडपड करू नका, शांत राहा. म्हणून मनाच्या ठिकाणी तो बुद्धियोग स्थिर करून ठेव असं वर्णन केलेलं आहे. वेळ संपलेला आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.